ते गाणं म्हणून गीत म्हणून तुम्ही ऐकत नाही, तर ते प्रबोधन गीत आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या मुक्तीचं गीत आहे. आम्हाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर 130 एकर जमीन आम्ही काय तुम्हाला मागितली नाही. आम्ही त्याच्यासाठी काही संघर्ष केला नाही. आम्ही त्याच्यासाठी काही रस्त्यावर आलो नाही. मागणी न करता तुम्ही आमच्या अस्मितेच्या उत्तर नागपूरमध्ये 130 एकर जमीन ही शासनाने दिली आहे. ज्या आंदोलनाला ज्या काही उपासक आणि उपासिका ऊर्जा देत आहेत आणि लढत आहेत, अशा सन्माननीय विजयाताई पाटील, जिजाबाई रामटेके, आज ज्या उपोषणाला बसल्या, रेखाताई खोब्रागडे, वत्सलाताई बेले, बेबीताई गजबिये, अर्चनाताई पाटील, सुनंदाताई टेंभुर्णे, निर्मलाताई काळे आणि या आंदोलनाला सातत्याने शक्ती देणाऱ्या सन्माननीय यमुआई रामटेके, या कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंदू पाटीलजी, ज्यांचं या ठिकाणी आपण मार्गदर्शन ऐकलं, असे सन्माननीय डोंगरे साहेब, ज्यांच्या मिसेस PI आहेत आणि त्या SITला आहेत. आमच्या समाजामध्ये जी जी मंडळी मोठ्या पदावर आहेत, अधिकाराच्या पदावर आहेत आणि सामाजिक बांधिलकीने जे सातत्याने काम करत आहेत, त्या सदैव त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि गर्व आहे. या ठिकाणी उपस्थित मुंबईवरून आलेले सर्व सन्माननीय सामाजिक बांधिलकी जपणारे आमचे सर्व बंधू, उपस्थित सर्व माझ्या मैत्रिणींनो, बंधूंनो, 130 एकर नारा पार्कसाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्या पार्कसाठी आपण सातत्याने लढत आहोत, तो लढा आता आपण बघितला की हा लढा काही इतका साधा आणि सोपा नाही आहे. आणि ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मानवमुक्तीचा लढा सुरू केला आणि ज्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये सातत्याने महिला शक्ती जी मोठ्या संख्येने या संपूर्ण आंदोलनामध्ये होती, तो इतिहास पण आपण बघितला आहे की या देशामध्ये आम्हीही इतिहास घडविला हा आंबेडकरी स्त्रियांनीच घडविलेला आहे. मग ते नामांतराचं आंदोलन असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेलं मानवमुक्ती लढ्याचं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये पुरुषांच्या बरोबरीने सातत्याने राहणारी आमची जी आंबेडकरी स्त्री बघितली आम्ही, रिडल्सचं आंदोलन आम्ही बघितलं, खैरलांजीचं आंदोलन आम्ही बघितलं. आजही आम्ही बघतो की बुद्धगया मुक्ती आंदोलन जे आपण पाहत आहोत, त्या मुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा आज जर नेतृत्व मोठ्या संख्येने आणि बरोबरीने जर करत असेल तर त्या या महिला करत आहेत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदार आहेत, ज्योतिबा फुलेंच्या वारसदार आहेत. आणि म्हणून कुठल्याही आंदोलनाचं, मग ते अंबाझरीचं आंदोलन असोत की आमच्या 130 एकरचं इंटरनॅशनल पार्कचं, नारा पार्कचं आंदोलन असेल, या आंदोलनाला सुद्धा मोठ्या संख्येने बळ देण्याचं कार्य या महिलाच करत आहेत. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे जी शक्ती उभी आहे, चंदू पाटील साहेब आहेत, कृती समितीचे सन्माननीय सदस्य आहेत, या सर्वांच्या माध्यमातून हा लढा सुरू आहे. आपल्याला सहजासहजी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला एकदम सहजपणे काही मिळत नाही. आपला जो इतिहास आहे तो संघर्षाचा आहे, पण पराक्रमाचा पण आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा इतिहास बघताना आपण बघतो की संघर्ष आपल्या वाट्याला आहे, कारण या ठिकाणी चंदू पाटील जे स्वतःच्यासाठी बिल्डिंग बांधायसाठी घर नाही बांधत, घरासाठी जमीन नाही मागत. या ठिकाणी आमच्या यमुआई रामटेके ज्या आहेत त्या सातत्याने या लढ्याला बळ देत आहेत. त्या आपल्यासाठी बंगला न मला खूप सुखसोयी मिळाल्या पाहिजे आणि मला काहीतरी मिळालं या अपेक्षेने या ठिकाणी इतके दिवस बसत नाही आहेत. ज्या चालखुरे ताई आपण बघितलं की बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या जागेवर आम्हाला पार्क पाहिजे आहे, अशी सातत्याने जे बोलत आहेत, तुम्ही लक्षात घ्या, त्यांच्या शब्दामध्ये वेदना आहे.
ते गाणं म्हणून, गीत म्हणून तुम्ही ऐकत नाही, तर ते प्रबोधन गीत आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या मुक्तीचं गीत आहे. आम्हाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर 130 एकर जमीन आम्ही काय तुम्हाला मागितली नाही. आम्ही त्याच्यासाठी काही संघर्ष केला नाही. आम्ही त्याच्यासाठी काही रस्त्यावर आलो नाही. मागणी न करता तुम्ही आमच्या अस्मितेच्या उत्तर नागपूरमध्ये 130 एकर जमीन ही शासनाने दिली आहे. आणि जेव्हा तुम्ही दिली ही जमीन, तर तुमची जबाबदारी आहे की ही जमीन दिली पाहिजे. अनेक बिल्डर आम्ही या नागपूरमध्ये बघत आहोत. जिथे जिथे मोक्याच्या जागा दिसतात ते जागा बळकावण्याचं काम हे भूमाफिया करत आहेत. आणि आजही जर आपण या 130 एकरमध्ये बघितलं तर इथेही भूमाफियाचा मोठा गट कार्यरत आहे. आणि जे शासन, महाराष्ट्र शासन आहे, त्यांना त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे सत्य आहे. आणि म्हणून ही लढाई इतकी सोपी नाही आहे. या लढाईमध्ये ही किती दिवस चालेल, नामांतराचं आंदोलन किती वर्ष चाललो, तरी सुद्धा आपण लढलोच ना. आपण थांबलो तर नाही. ठीक आहे, काही जण येतील, काही जण नाही येतील, पण तुम्ही हे समजलं पाहिजे की ही आपल्या बाबासाहेबांच्या नावाची लढाई आहे. याला तुम्ही भावनिक लढाई समजू नका. तर जेव्हा जेव्हा उत्तर नागपूर हे जर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, नागपूर जर ही भारतामधली ऊर्जाभूमी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणून आम्हाला पंचशील दिलं, बुद्धाचा विचार दिला. आणि इथे जर तुम्ही म्हणजे तुम्ही भारताच्या बाहेर जेव्हा जातात या देशातले प्रधानमंत्री, तर त्या ठिकाणी सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलो. बुद्धाचा देश असला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूतो न भविष्यती जी क्रांती, धम्मक्रांती याच मातीतून घडून आली ना नागपूरच्या. मग तुम्ही नागपूरच्या बालेकिल्ल्यामध्ये नागपूरला जगामध्ये संपूर्ण जगामध्ये धम्मक्रांतीच्या माध्यमातून जगामध्ये पोचविण्याचं कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीने झालं की नाही. त्याच ठिकाणी तुम्ही 130 एकर जी तुम्हीच दिली, शासनाने जाहीर केली, त्याचे पैसे सुद्धा तुम्ही NITला भरले शासनाने. मग आता कोण इथे आडवं येत आहे. आणि म्हणून शासनाने इथे पालकमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिला होता. चंदू पाटील साहेबांना माहीत आहे, सातत्याने ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले. कारण आपल्याला कुणाशी, आपण जरी रस्त्यावरचं आंदोलन करत असलो, आपण रस्त्यावर जरी संघर्ष करत असलो, तरी पण ही जी जमीन आहे ती शासनच आपल्याला देऊ शकते की नाही. जर एखाद्याच्या मालकीची असती तर त्यांनी आपल्याला दान केली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पार्क होत आहे तर. पण ही शासनाच्या अखत्यारीतला प्रश्न असल्यामुळे आपण कुठे जाणार आहोत, शासनाकडेच जाणार ना. मग आपण मुख्यमंत्र्याकडे गेलो म्हणजे काय आपण भाजपचे झालो का. आपण जर पालकमंत्र्यांकडे गेलो तर काय भाजपचे झालो का. कारण लोकशाहीमुळे निवडून आलेलं हे सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. लोकांसाठी निवडलेलं सरकार आहे. म्हणजे ती जनता आहे, आपलं सरकार आहे. आणि म्हणून आपण तिथे जाणार. पण पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जो शब्द दिला आहे त्यानंतर ते शब्दावर कायम राहिले नाही, ही सुद्धा सत्यस्थिती आहे. या माध्यमातनं या ठिकाणी एवढंच म्हणावंसं वाटतं की ज्या आमच्या आया बहिणी सातत्याने या आंदोलनाला लढत आहेत, जे आमचे बंधू सातत्याने कधी होईल याची शाश्वती नसताना सुद्धा आंदोलन हे चाललं पाहिजे. होत नाही म्हणून आंदोलन थांबवणं बरोबर नाही. आणि हे अंबाझरीमध्ये सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे की शासनाने त्या ठिकाणी आश्वासन दिलं, जसं पालकमंत्र्यांनी चंदूभाऊ इथे आश्वासन दिलं तसं अंबाझरीमध्ये सुद्धा झालं होतं. पण त्याच्यानंतर अंबाझरीला काय झालं हे आपण बघितलं आहे. जरी आता तिथे कोर्टाची लढाई चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी स्टे मिळालेला आहे. लढाई ही चालू असते, लढाई ही कधी संपत नाही.
आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, फुले शाहू, तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे पाईक आहोत, त्यांचे वारसदार आहोत. या आंदोलनाला कुणीतरी चंदू पाटील किंवा चालखुरेताई किंवा विजया पाटील ताई, कुणी रामटेकेताई येऊन आपल्याला कुठेतरी आमंत्रण देईल असं समजू नका. हा काही कार्यक्रम नाही आहे आपल्या घरचा. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, संविधानाने आज तुम्हाला पूर्ण समाजव्यवस्थेमध्ये प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. आज जे बंगले आहेत, जे साडी आहे, गाडी आहे, माळी आहे, ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. नाही तर आम्ही कुठे असतो, गावकुसा बाहेर, तर आमचा पत्ताही लागला नसता. म्हणून त्यांच्या प्रती आपली जी कृतज्ञता आहे त्याचं आपण खरं तर, जरी आज आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत, सगळ्या दृष्टीने आपल्याला फुले, आंबेडकर, शाहू आणि तथागत गौतम बुद्धांचा जगाच्या तोडीवर असणाऱ्या धम्माचे विचार आपल्याजवळ आहेत. तर आपण या आंदोलनासुद्धा असं विचार करू नका, कारण हे खूप प्रयोग झाले. मी आता सगळ्यांचं भाषण ऐकत होती. चंदू पाटील साहेबांना माहीत आहे की विहारामध्ये सुद्धा सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या सातत्याने त्यांनी बैठका घेतल्या. हे आंदोलन जर आज इतके दिवस चालत आहे त्याचा पण इतिहास आपण बघितला तर यांनी सर्वांनी प्रयत्न केले, आम्ही सुद्धा प्रयत्न केले. पण तरीसुद्धा लोकांना काय घरामध्ये या बाई तुमच्या चुलीला आवतं नाही असं म्हणू का आपण? नाही, ही माझी लढाई आहे आणि माझं काहीतरी समाजाप्रती दायित्व आहे, माझं काहीतरी कर्तव्य आहे. आणि मी सुद्धा, जर मला इतिहास घडायचा आहे, आज जर आम्ही इतिहास घडविला म्हणून तुम्ही उर्मिला मूनचं आणि उर्मिला पवार आणि मीनाक्षी मूनचं पुस्तकं वाचाल तर तुम्हाला नागपूरमधल्या सुद्धा अनेक लढवाया दिसतील. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण आपलं आंदोलन आहे हे समजून, कुणी मला आमंत्रण देईल, कुणी माझ्या विहारामध्ये येईल असं न करता, आपली ही लढाई आहे, बाबासाहेबांची लढाई आहे. या माध्यमातून या आंदोलना बळ द्या, ऊर्जा द्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि इथेच थांबते. मैत्रिणींनो, जय भीम, जय भारत. 222 5 जणी जरी आता तुम्ही विहारातून एकदा 244 बसू शकता. 44 इथे 76 नाही म्हणजे आपल्या